विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सेल मराठीच्या तिसऱ्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या पाठाचं नाव आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपण या पाठाचा आणि लेखकाचा आपण परिचय पाहिलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करणार आहोत. या पाठातला पहिला मुद्दा आहे एल्फिन्स्टन कॉलेज वाईट आठवणीचा काळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतलेले होते, तेव्हा तो जो काळ आहे तो काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाईट आठवणीचा काळ आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 4 वर्षीय विद्यार्थी होते. या महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता. जसं तुम्ही परभणीच्या राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये प्रवेश पदवीसाठी डिग्रीसाठी घेतलेला आहात, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये डिग्रीसाठी पदवीसाठी प्रवेश घेतलेले होते. प्रवेश घेतल्यानंतर मुलांनो, त्या काळामध्ये डिग्री ही 4 वर्षाची होती, आता ही 3 वर्षाची आहे. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव ते काही चांगले नाहीत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाठामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच महाविद्यालयामध्ये विचार मांडण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, भाषणासाठी बोलावलं गेलेलं होतं. आणि यावेळी त्यांनी जे भाषण केलेलं आहे हा पाठ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये केलेले भाषण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सोमवार दिनांक 15 डिसेंबर 1952 रोजी त्यांनी भाषण केलेले आहेत. मुलांना स्पर्धा परीक्षेत असेल किंवा तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेत असेल असे प्रश्न येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये कधी भाषण केलेले आहेत, त्यांचे भाषण केव्हा आयोजित करण्यात आलेलं होतं, तर त्याची तारीख आहे 15 डिसेंबर 1952 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. महापरिनिर्वाण दिन आहे त्यांचा, कल्पना करा. 4 वर्षे अगोदर, मरणाच्या 4 वर्षे अगोदर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये विचार मांडले, भाषण दिलेल्या विद्यार्थ्यांना. तर महाविद्यालयामध्ये भाषण, महाविद्यालयामध्ये विचार मार्गदर्शन, महाविद्यालय हे
वरिष्ठ महाविद्यालय उच्च शिक्षण, या उच्च शिक्षण विषयक विचार त्यांनी या पाठामध्ये आणि त्या महाविद्यालयामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाठामध्ये म्हणतात, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये मी जे 4 वर्ष अध्ययन केलेलं आहे, हा 4 वर्षाचा काळ हा काही काळ चांगल्या आठवणींचा नाही, गोड स्मृतीचा नाही, हा काळ नाही, तर वाईट आठवणीचा हा काळ आहे. मी या महाविद्यालयातील पहिलाच अस्पृश्य विद्यार्थी होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाविद्यालयात पहिलेच अस्पृश्य विद्यार्थी होते आणि ते म्हणतात बाकी सर्व विद्यार्थी हे सवर्ण होते, मी एकटाच अस्पृश्य होतो. त्यामुळे माझी परिस्थिती तितकीशी तेवढीशी चांगली नव्हती. त्यामुळे सवर्ण विद्यार्थ्यांच्यात मिसळायला, मिक्सअप व्हायला माझं स्वतःचं मनच तयार होत नव्हतं. माझे विचार, माझं राहणीमान आणि सवर्ण विद्यार्थ्याचं राहणीमान आणि विचार यामध्ये प्रचंड तफावत होती, फरक होता. त्यामुळे त्या सवर्ण विद्यार्थ्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही भीती वाटत नव्हती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःलाच आवडत नव्हतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती सामान्य होती, साधारण होती. सामान्य परिस्थितीतून वाटचाल करणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे सवर्ण विद्यार्थ्यांचे जे काही कपडे होते, पोशाख होता, पेहराव होता, वेशभूषा होती, केशभूषा होती, ती एकदम झकपक, झकास, इम्प्रेसिव्ह. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वेशभूषा आणि केशभूषा एकदम साधारण. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या सवर्ण विद्यार्थ्यापासून दूर राहणेच आवडत होते, पसंत होते. त्यामुळे आजकालचे जे विद्यार्थी आहेत, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 डिसेंबर 1952 रोजी जे भाषण दिलेले आहे, ते आज सध्या माझ्या समोर जे तुम्ही बसलेले विद्यार्थी आहात, या विद्यार्थ्यांसारखा मी नव्हतो, तेवढा उत्साही सुद्धा नव्हतो. त्यामुळे तुम्ही जसे राहता, तुम्ही जसे दिसता, तेव्हा मी दिसत नव्हतो, तेव्हा मला राहता येत नव्हतं. राहता येत नव्हतं म्हणजे राहायला आवडत होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती ही तशी होती, एकदम साधारण, सामान्य, तुटपुंज्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन जगलेले आहेत. या सर्व परिस्थितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी कोणालाच दोष देत नाही, मी कोणालाच दोष देत नाही. कारण या महाविद्यालयामध्ये मला शिक्षकांनी, संस्था चालकांनी, शाळा चालकांनी मला चांगली वागणूक दिली, मी त्यांना सुद्धा दोष देत नाही. मला असं हेतुपुरस्पर हा अस्पृश्य आहे म्हणून कोणीही हेतुपुरस्पर मला त्रास दिलेला नाही, माझी हेळसांड केलेली नाही, माझी विठंबना सुद्धा केलेली नाही, परंतु मीच माझ्या स्वतःच्या परिस्थितीला दोष देत होतो.
म्हणूनच हा जो या महाविद्यालयामध्ये ज्या काळामध्ये मी प्रवेश घेतलेला होता, ज्या काळामध्ये मी अध्ययन केलेलं आहे, तो काळ माझ्या काही चांगल्या आठवणीचा हा काळ नाही. माझं मन स्वतःलाच खात होतं. बाकीचे विद्यार्थी कसे आहेत, कसं येतात, कसं बोलतात, किती धष्टपुष्ट आहेत, मीच असा कसा, माझी वेशभूषा, केशभूषा मरतुकडा, वाळलेला, कुपोषित, मी अशा पद्धतीचा दोष मी माझ्या स्वतःच्याच मनाला देत होतो. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भाषणाच्या वेळी त्यावेळच्या विद्यार्थ्यामध्ये आणि आजच्या विद्यार्थ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा. त्या काळातले विद्यार्थी वेगळे आणि आजच्या काळातले विद्यार्थी वेगळे. आणि अशा प्रकारच्या आठवणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाठामध्ये सांगतात. दुसरा मुद्दा आहे, आजचे विद्यार्थी विद्यापीठाकडे दुर्लक्ष करतात. पहा, आज जे शिक्षण घेत आहेत विद्यार्थी, तुम्ही सुद्धा सर्वजण विद्यापीठी शिक्षण घेत आहात. महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे विद्यापीठी शिक्षण आहे. आणि जे काही विद्यापीठी शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, विद्यापीठी शिक्षणाकडे, महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत, कानाडोळा करत आहेत. बरेच विद्यार्थी धावत येऊन प्रवेश घेतात आणि नंतर एका वर्षानंतर परत येतात. काय येतात, कशामुळे येतात, काही माहीत नाही. त्यांच्या मनाली उत्सुकता, कुतूहल काही नसते. आपण एका वरिष्ठ महाविद्यालयामध्ये, विद्यापीठी महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहोत. आपण 10वी-12वी पर्यंत जे शिक्षण घेतलेलं आहे ते बोर्डाचं शिक्षण होतं. आता विद्यापीठी शिक्षण आहे, महाविद्यालय शिक्षण आहे. अभ्यासक्रम कसा आहे, अभ्यासक्रम कसा आहे, पेपर किती आहेत, परीक्षा किती गुणाची होणार आहे, कोणकोणते विषय आहेत, आपण घेतलेले विषय बरोबर आहेत का विसंगत आहेत का सुसंगत आहेत, भविष्याच्या दृष्टीने आपण घेतलेले विषय चांगले आहेत का, त्यातून आपल्या जीवनाला काही दिशा मिळणार आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपण घेतलेले जे विषय आहेत त्या विषयाला कोणकोणते प्राध्यापक शिकवतात, आणि आपण जे 10वी-12वी पर्यंत जे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, तिथले प्राध्यापक शिकवतात. 10वी आणि 12वीच्या शिक्षकामध्ये आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या पदवीच्या डिग्रीच्या विद्यापीठी शिक्षणाच्या अध्यापन करणाऱ्या अध्यापनामध्ये काय फरक आहे, टीचिंगमध्ये काय फरक आहे, आणि विद्यापीठाने अभ्यासक्रम कसा निश्चित केलेला आहे, कोणता अभ्यासक्रम लावलेला आहे. हा अभ्यासक्रम जे काही गाभाभूत घटक आहेत त्या गाभाभूत घटकाला अनुसरून लावलेला आहे का, याचा विचार एक सुद्धा विद्यार्थी करत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952 मध्ये या मुंबईच्या एल्फिस्ट महाविद्यालयामध्ये जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार आज तंतोतंत लागू पडतात. आजच्या विद्यार्थ्यांचं खरंच वरिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षणाकडे
अजिबात लक्ष नाही. विद्यापीठाकडे तर अजिबात लक्ष नाही. आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयात काय सुरू आहे. सध्या करोना सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण तर प्रवेश खूप दिवसापूर्वी घेतलेला आहे. महाविद्यालयात तासिका सुरू झालीत का? ऑफलाईन नसतील तर मग दुसरा काही पर्याय महाविद्यालयाने सुरू केलेला आहे का? ऑनलाईन क्लास सुरू झालेत का? झालेत मग आपले विषय कोणकोणते आहेत? सरांनी आपल्याला ॲड केलं का ग्रुपमध्ये? गुगल मीट थ्रू टीचिंग घेतात का? झूम मीट थ्रू घेतात का? गुगल क्लास थ्रू घेतात? याची तीळ मात्रही एका विद्यार्थ्याला चिंता नाही. ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत म्हणून बऱ्याच वेळेस मी प्रयत्न केला. आता तुमचा जो क्लास सुरू आहे BA फर्स्ट इयरचा यशेल मराठीचा क्लास सुरू आहे. जवळपास 60 एक विद्यार्थी यशेल मराठीला आहेत. त्यापैकी फक्त 30च विद्यार्थी ऑनलाईन गुगल क्लासरूमला आहेत. फक्त 30च विद्यार्थी. 2-2, 3-3 वेळेस विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली, बाबा रे आपले गुगल क्लास, ऑनलाईन गुगल क्लास सुरू झालेले आहेत. विद्यार्थी हो म्हणतो, बस बाकी काही नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 52 साली जो विचार मांडलेला आहे तो विचार 100% आज सुद्धा लागू पडणार आहे. आज सुद्धा लागू पडतो. कोणत्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठाच्या शिक्षणाकडे लक्ष आहे? एका विद्यार्थ्याचं लक्ष नाही. आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयाचे प्राध्यापक शिकवतात का? सिलेबस काय आहे, किती आहे, कोणकोणता आहे, प्राध्यापक किती अभ्यासक्रम पूर्ण करतात? मग पूर्ण करणे कशामुळे करत नाहीत? प्राध्यापकाची नियुक्ती आपल्यासाठी आहे. आपल्यामुळे प्राध्यापकांना गलेलठ पगार मिळतो, भरमसाठ पगार मिळतो, मानधन मिळतं. मग त्या मोबदल्यामध्ये काय देतात आपल्याला? याचा एक सुद्धा विद्यार्थी विचार करत नाही. आणि विद्यापीठात काय सुरू आहे आपल्या संदर्भामध्ये? आजचे विद्यार्थी विद्यापीठाचे दुर्लक्ष का? विद्यापीठामध्ये काय सुरू आहे? कोणती व्यूहरचना विद्यापीठ आपल्या संदर्भात आखत आहे? जे काही निर्णय घेत आहे विद्यापीठ, ते निर्णय आपल्या हिताचे आहेत का अहिताचे आहेत? जो काही अभ्यासक्रम लावलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे, भल्यासाठी आहे, सर्वांनी विकासासाठी आहे का? याची चाचपणी एक सुद्धा विद्यार्थी करायला तयार नाही. इतके अनास्थायी विद्यार्थी सध्या जीवन जगत आहेत. इतके अनास्थायी विद्यार्थी विद्यापीठाने जो काही अभ्यासक्रम लावलेला आहे, नेमलेला आहे, त्यावर चर्चा, विचार, विनिमय, मीमांसा एका विद्यार्थ्याला वेळ नाही. मोबाईल, गाडी आणि हेडफोन हेच विद्यार्थ्यांचं विश्व झालेलं आहे. विद्यापीठाने कितीही अभ्यासक्रम महाविद्यालय विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून कितीही चांगला गुणवत्तायुक्त जरी लावला, त्याचा विद्यार्थ्याला काही देणं घेणं नाही. अभ्यासक्रम कसाही असू द्या, जर विद्यार्थी अभ्यास करत असतील, रेग्युलर कॉलेजला येत असतील, ऑनलाईन तासिका करत असतील, तरच त्यांना कळेल. कोणत्याच विद्यार्थ्याची मानसिकता नाही की वर्गामध्ये येऊन बसावं आणि ऑनलाईन क्लास करावा. एका विद्यार्थ्याची मानसिकता नाही. जसं गाढवाला गुळाची चव काय, तशी परिस्थिती झालेली आहे. ऑनलाईन क्लास कितीही जरी चांगला असला, एखादा प्राध्यापक कितीही चांगला शिकवत असला, अध्यापन करत असला, विद्यार्थी जर दररोज अपडेट रेग्युलर जर प्रेझेंट असतील तर त्यांना चव कळेल. हे चांगले शिकवतात. आपण जे 10वी-12वीला आपण जे शिक्षण घेतलेलं आहे, आपल्याला जे शिकवणारे शिक्षक होते ते चांगले का हे चांगले, दोन्हीतला फरक कळेल. आणि त्या फरक सुद्धा कळणार नाही.
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात, आजचे विद्यार्थी विद्यापीठाकडे दुर्लक्ष करतात, जे 100% खरं आहे. आणि म्हणूनच जो काही अभ्यासक्रम आहे विद्यापीठाचा, तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या क्षमतेला, बौद्धिक कुवतेला पोषक आहे का, आवश्यक आहे का किंवा नाही, हे विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे. किती विद्यार्थी पाहतात? किती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम माहीत आहे, पेपरची नावं माहीत आहेत? किती विद्यार्थ्यांना पेपरची नावं माहीत आहेत? विद्यार्थ्यांना विषयच माहीत नसतात. पेपरची नावं तर दूरच राहिले, अभ्यासक्रम तर कोसोमैल दूर राहिला. कसं तरी प्रवेश घेतात आणि नंतर डायरेक्ट कोणीतरी सांगितलं म्हणून परीक्षा फॉर्म भरायला येतात. काही विद्यार्थी येतच नाही, 2 वर्षाला येतात, माझं ॲडमिशन होतं सर. हे जे वास्तव आहे वरिष्ठ महाविद्यालयाचं, विद्यापीठी शिक्षणाचं, हे वास्तव भयानक आणि भयावह अशा प्रकारचं आहे. सरकार UGC विद्यापीठी शिक्षणावर प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करत आहे. आमच्या विद्यापीठातला विद्यार्थी, आमच्या राज्यातला देशातला विद्यार्थी हा उच्च शिक्षण घेतला पाहिजे, तो उच्च शिक्षित झाला पाहिजे, याची जाणीव विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास जर करत असतील, विद्यार्थी वाचन जर करत असतील, तरच आपण ज्या विद्यापीठाअंतर्गत ज्या विद्यापीठाचं आपण शिक्षण घेत आहोत ते चांगलं का वाईट हे त्यांना तेव्हाच कळेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मन लावून जीवापाड विद्यापीठी शिक्षणावर त्यांनी प्रेम केलेलं आहे. म्हणून ते भारतरत्न झालेले आहेत. कमीत कमी तुम्ही कुटुंबरत्न तरी व्हा, समाजरत्न व्हा, गावरत्न व्हा, असं बोलू होणार नाही कोणीही रत्न मुलांनो. जर तुम्ही रेग्युलरपणे या सगळ्या गोष्टी जर करत असाल तरच तुम्हाला या गोष्टी आत्मसात होतील, आणि आता आत्मसात सुद्धा होणार नाही. आजचे विद्यार्थी विद्यापीठी शिक्षणाकडे, महाविद्यालयाच्या शिक्षणाकडे लक्ष देतात का? देत नाहीत. तर मी आज 3-4 महिन्यापासून अनुभवत आहे. जे व्हिडिओज मी दररोज तयार करत आहे, त्या व्हिडिओजला कुठेतरी 2 लाईक असतात, कुठे 4 लाईक असतात, व्ह्यूज असतात. त्यावरून अंदाज कळतो ना आपला किती विद्यार्थी आपले क्लास अटेंड करत आहेत, पाहत आहेत, ऐकत आहेत. कोणालाही काही सोयरसूतक नाही. कर्तव्य म्हणून प्राध्यापक आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. या जबाबदारीचा विद्यार्थ्यांना काही संबंध नाही. आणि म्हणूनच आपल्या पाठाचं नाव आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. महाविद्यालयात जर आलात किंवा अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन गुगल क्लास कोणत्या तरी एका माध्यमाला जर उपस्थित राहत असाल तर तुमचं भावी जीवन सुखकर आणि समृद्ध होईल. आणि मग तुम्हाला कळेल की बाबा माझं जीवन, माझं भावी जीवन, माझ्या भावी जीवनाची उभारणी जडणघडण या विद्यापीठी शिक्षणामुळे झालेली आहे, महाविद्यालयीन शिक्षणामुळे झालेली आहे. तर विद्यार्थी अशा उपक्रमामध्ये भाग घेत नाहीत, अशा उपक्रमाचे भागीदार होत नाहीत. म्हणून ते घडत नाहीत.
आपण तिसऱ्या मुद्द्याचा विचार करूयात. विद्यापीठी विद्यार्थ्यास स्वतःची ओळख असावी. जो कोणी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला एक स्वतःची ओळख असणं गरजेचं आहे. तर पदवी शिक्षण, डिग्री शिक्षण हे 3 वर्षाचं आहे. कधीही संपून जाईल हे कळणार सुद्धा नाही. प्रत्येक वर्ग, प्रत्येक वर्ष वाऱ्यासारखे भरुरपणे उडून जातात, हे कळणार सुद्धा नाही. त्यामुळे त्या वर्षी त्या वर्गामध्ये आपण जास्तीत जास्त ज्ञान, जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्या डिग्र्या घेऊन उपयोग नाही. बऱ्याच विद्यार्थ्याची ओढ, धावपळ असते. डिग्री घेतली पाहिजे, अभ्यास करून नाही घेतली पाहिजे. कारण अभ्यास करून जर डिग्री घेतलात, अभ्यास करून जर तुम्ही पदवी जर पास झालात, उत्तीर्ण झालात, भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात 100% तुमची उभारणी होऊ शकते. तुम्ही उभं टाकू शकता. तुमच्या आत्मविश्वास, कॉन्फिडन्स येऊ शकतं. समाजामध्ये विचार मांडू शकता, बोलू शकता, लिहू शकता. जर अभ्यास न करता जर डिग्री जर घेतली, काय ओळख असणार आहे तुमची? तुम्ही डिग्री घेतलेली आहे, तुम्ही राजश्री शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी, डिग्रीचे विद्यार्थी आहात, पदवी यासाठी विद्यापीठाचे तुम्ही विद्यार्थी आहात. काय ओळख असणार आहे मुलांनो? काहीतरी शिक्षण जर घेतलात, काहीतरी मूल्य शिक्षण जर घेतलात, तरच तुमची ओळख असणार आहे. कोणी MPSC पास होईल, कोणी IAS अधिकारी होईल, कोणी प्राध्यापक होईल, कोणी शिक्षक होईल. तेव्हा मात्र ओळख, हा या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. कोणी भाषण स्पर्धेमध्ये, कोणी वक्तृत्व स्पर्धेमध्ये, कोणी लेखन स्पर्धेमध्ये, कोणी कवी, साहित्यिक, लेखक, हजारो क्षेत्र आहेत मुलांना. आणि या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा जर ठसा जर उमटवलात, ती तुमची ओळख आहे मुलांनो. कुठली विद्यापीठी शिक्षणाची, वरिष्ठ महाविद्यालयाच्या राजश्री शाहू महाविद्यालय परभणीची ही ओळख आहे मुलांनो. विद्यार्थ्यास स्वतःची ओळख असावी. विद्यार्थी काही करतच नाहीत. विद्यार्थी अभ्यासच करत नाही, लेखनच करत नाही, चिंतनच करत नाही, मनच करत नाही. ओळख कशी निर्माण होईल मुलांनो? काहीच न करता दे रे हरी पलंगावरी असं जर तुम्ही जीवन जगत असाल, तर ती ओळख निर्माण होणार नाही मुलांनो. जी काही तुमची ओळख आहे नाव म्हणून, ते सुद्धा पुसून जाईल काही काळानंतर. जन्माला येणारा प्रत्येक विद्यार्थी माणूस काहीतरी केला पाहिजे. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. मरण हे अटळ आहे. आज ना उद्या प्रत्येक माणूस मरणार आहे मुलांनो. परंतु जोपर्यंत तो जीवन जगत आहे, जोपर्यंत तो जीवन जगतो, तोपर्यंत तरी तो आपली ओळख निर्माण केली पाहिजे. नाव सांगितलं, अरे तो का, हां बरोबर आहे, तो का, हां प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. नावाने ओळखलं नाही पाहिजे, त्याच्या गुणामुळे, त्याच्या कर्तृत्वामुळे. अशा प्रकारची आयडेंटिटी, अशा प्रकारची ओळख विद्यार्थ्यांनी निर्माण केली पाहिजे. कधी निर्माण होईल ओळख? कॉलेजला आल्यानंतरच. कॉलेजला आल्यानंतर, रेग्युलर तासिका केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, प्राध्यापकांचं अध्यापन श्रवण केल्यानंतर, ज्ञान ग्रहण केल्यानंतरच ही ओळख निर्माण होऊ शकते मुलांनो. तुमचे जे विषय, वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे प्राध्यापक आहेत तुम्हाला शिकवायला. प्रत्येकाची अध्यापन शैली ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची टीचिंग मेथड भिन्न आहे, डिफरंट आहे. प्रत्येकाकडून काही ना काही घेता येते. मी या पद्धतीनं अध्यापन करतो, दुसरे प्राध्यापक दुसऱ्या पण करू शकतात. प्रत्येकातून प्रत्येकजण आपल्या विषयाचं ज्ञान, आपल्या विषयाचे प्रभुत्व कशा पद्धतीने मांडत आहेत, आपल्या विषयाची सुरुवात, विषय प्रतिपादन, अध्यापन शैली प्रत्येकाची कशी आहे आणि काय घेतलं पाहिजे. मुळानं व्यक्तिमत्व किंवा भावी जीवन
हे एका दिवशी तयार होत नसते मुलांनो. जसं तळं एका दिवशी भरत नाही. थेंबे थेंबे तळे साचे. पहा, बूंद कण, थेंबानंतर थेंब 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 पडत 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 असा अथांग असा समुद्र तयार होत असतो मुलांनो. तसंच तुमचं सुद्धा व्यक्तिमत्व तसं अवलंबून आहे. या देशातला कोणताही व्यक्ती घ्या, एका दिवसामध्ये 4 दिवसामध्ये त्याचं भावी जीवन संपन्न सुसंपन्न झालेलं आहे. त्याचं व्यक्तिमत्व डिझायर झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे, असं एक सुद्धा उदाहरण मिळणार नाही मुलांनो. त्यासाठी एक ना एक दिवस, 1 दिवस, 2 दिवस असे एकानंतर एक दिवस असे अनेक दिवस अभ्यास करावा लागतो, कष्ट करावे लागतात, ज्ञान ग्रहण करावं लागतं. तरच आपली ओळख निर्माण होऊ शकते. कोणाचे नाव घ्या, नरेंद्र मोदी, त्यांनी ओळख निर्माण केली. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ओळख निर्माण केलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांची ओळख आहे. मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, माजी राष्ट्रपती, ओळख निर्माण केली आहे त्यांनी. डॉक्टर जयंत नारळीकर, खगोलशास्त्रज्ञ, ओळख निर्माण केली आहे त्यांनी. अशी काहीतरी ओळख निर्माण केली पाहिजे मुलांना. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, शिल्लक फक्त कीर्ती राहणार आहे. तुम्ही ओळख जर निर्माण करत असाल तर कीर्ती शिल्लक राहील मुलांनो. तुम्ही ओळख काहीच निर्माण करत नसाल, नाव सांगितल्यानंतर लोकांच्या कपाळावर अशा आठ्या पडतात मुलांनो. तुमचं कर्तृत्व जर शून्य असेल, तुम्ही खायला भार आणि भुईला जर आधार जर नसाल तर शून्य तुम्हाला कोणीच ओळखणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यास स्वतःची ओळख निर्माण असणं गरजेचं आहे. पण अशा पद्धतीने विद्यार्थी ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. विद्यार्थी जो काही अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम वाचत नाही, तेवढाच अभ्यासक्रम वाचत नाही मुलांनो. विद्यापीठी शिक्षण हे एक आव्हान आहे आणि विद्यापीठी शिक्षणामध्ये इतका स्पेस आहे मुलांनो, प्रचंड मोठा स्पेस आहे. तुम्हाला जेवढ्या भराऱ्या मारायच्या आहेत तेवढ्या भराऱ्या मारू शकता तुम्ही. तुमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे, जेवढी धमक आहे, जेवढी ऊर्जा आहे तेवढी ऊर्जा तुम्ही पणाला लावू शकता. अनेक संदर्भ ग्रंथ असतात मुलांनो. एक जरी विषय असला तर त्या विषयासाठी अनेक संदर्भ ग्रंथ असतात, 20 संदर्भ ग्रंथ असतात. अवांतर ज्ञान, अवांतर वाचन हेच खरं विद्यापीठी शिक्षणाचं गमक आहे मुलांनो. अगोदर आपला अभ्यासक्रम असला पाहिजे, अभ्यासक्रमाला अनुसरून. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पाठ आहे. आता आपल्या या पाठाचे लेखक जे आहेत, भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते, या पाठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांची जे ग्रंथ आहेत, कास्ट इन इंडिया, हू वेअर द शूद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे ग्रंथ वाचले पाहिजेत आपण. हा तो पाठ वाचला पाहिजे. पाठ बाबासाहेबांचा असा आहे, तर बाबासाहेबांची समग्र ग्रंथसंपदा कशी असेल, खोलात जाऊन त्याचा तळ, त्यांच्या ग्रंथाचा, त्यांच्या लेखनाचा तळ ढवळला पाहिजे, त्याची पाळंमुळं शोधली पाहिजे. तेव्हा तुमची ओळख निर्माण होईल. आणि आता ओळख निर्माण होणार नाही, जे काही नाव आहे ते आहे तेही नाव पुसून जाईल. मग सध्याचं जागतिकीकरणाचे युग आहे, ग्लोबलायझेशन, प्रचंड मोठी स्पर्धा वाढलेली आहे, प्रचंड मोठी स्पर्धा वाढलेली आहे. जो स्पर्धा करेल, जो संघर्ष करेल तोच टिकेल, तोच ओळख निर्माण करेल मुलांनो. काहीच न करणाऱ्या माणसाला ची ओळख निर्माण होणार नाही. धैर्य हरी पलंगावरी नाही, अशानं ओळख निर्माण होणार नाही मुलांनो. नुसती डिग्र्या घेऊन उपयोग नाही. बरेच विद्यार्थ्यांना वेळ आहे, डिग्री मिळाली पाहिजे. काय करा डिग्री घेऊन? बिनकामी व्यर्थ डिग्री घेऊन काय उपयोग आहे का डिग्री? काहीच उपयोग नाही मुलांनो. ती डिग्री जर तुम्ही अभ्यास करून जर घेत असाल,
वाचन करून जर घेत असाल, चिंतन करून घेत असाल, तर त्या डिग्रीला अर्थ आहे. तर त्या डिग्रीचा काहीतरी उपयोग, विनियोग होईल, अन्यथा काहीच उपयोग आणि विनियोग होणार नाही. डिग्री अशी घेतली पाहिजे मुलांनो, डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर लगेच जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. एवढी तयारी डिग्रीची केली पाहिजे मुलांनो. एवढी तयारी करून डिग्री घेतली पाहिजे. जसं एखादा बॉल खाली टाकल्यानंतर लगेच टन मण्यावर उडतो. इतकी तुम्हाला तुमच्यामध्ये ज्ञानाची, विचाराची, वैचारिकतेची, माहितीची हवा भरली पाहिजे. तुम्हाला कुठेही जरी फेकला तर टन मण्यावर बॉल सर उडलं पाहिजे. किती विद्यार्थी उडतात अशा पद्धतीनं? काय एक सुद्धा विद्यार्थी उडू शकत नाही. इतके मरगळलेले, इतके विस्कटलेले, इतके बरबटलेले, इतके व्यसनांदी काय विद्यार्थी उठणार आहेत? म्हणून अशा प्रकारचा विचार या विद्यार्थ्यांनी मांडणं गरजेचं आहे. आता या आपल्या अभ्यासक्रमाशिवाय लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचला पाहिजे. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले वाचले पाहिजेत, सावित्रीबाई फुले वाचले पाहिजेत, महर्षी विरा शिंदे वाचले पाहिजेत, टिळक, आगरकर, महात्मा गांधी वाचले पाहिजेत. आणि त्याशिवाय भारतीय अभ्यासकाशिवाय, विचारवंताशिवाय त्यांनी प्लेटो वाचला पाहिजे, बेकन वाचला पाहिजे, नीत्शे वाचला पाहिजे आणि स्पेनोझा वाचला पाहिजे, शेक्सपियर वाचले पाहिजेत. असे कितीतरी अभ्यासक, विचारवंत आहेत. यांचं वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तरच ओळख निर्माण होईल. तुम्हाला पेपरचे नाव माहीत नाहीत, अभ्यासक्रम माहीत नाही, आपल्या विषयाला कोणते सर शिकवतात, एकूण किती गुणाचं BA फर्स्ट इयर आहे हे जर माहीत नसेल, कशी ओळख निर्माण होईल? असे विद्यार्थी काहीच कामाचे नाहीत. अशा विद्यार्थ्यामुळे शिक्षण व्यवस्था, विद्यापीठ शिक्षण ही कुचकामी होऊ शकतात. कुचकामी हे विद्यार्थी स्वतःही संपतात आणि महाविद्यालय विद्यापीठाला सुद्धा संपवतात. अशानं काहीच होणार नाही. अशा पद्धतीचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या पाठामध्ये मांडलेले आहेत. पाठ आणखी बराच आहे, त्याची आपण चर्चा पुढे आणखी करणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.